राज्यामध्ये जे काय वार सुरू आहे, खरं तर अमोल मिटकरी महायुती सरकारमध्ये आहेत आणि अशा पद्धतीनं फोडाफोडीची तोडातोडीची एकाचा जीव सुद्धा त्यामध्ये मनसेच्या कार्यकर्त्याचा गेलेला आहे. बाबा कुठंतरी कायदा सुव्यवस्था पूर्णपणे राजकीय नेत्यांनी ऐरणीवर आणलेली असताना गृहमंत्री काहीच बोलताना दिसत नाही. आता काय आहे की गृहमंत्र्यांच्यावर माजी गृहमंत्र्यांचे गंभीर आरोप केले आहेत ते तुम्ही सगळ्यांनी ऐकलेले आहेत. म्हणजे शर्मेने मान खाली घालावी अशा प्रकारची महाराष्ट्रातच परिस्थिती आहे. एक जबाबदार माणसं आपल्या प्रतिस्पर्धावर बलात्काराचे खुनाचे खटले तुम्ही खोटे खटले टाका असं म्हटलं जातंय. खरी परिस्थिती काय माहिती नाही, पण एका जबाबदार माजी गृहमंत्र्यांनी जाहीर आरोप केलेले आहेत. आणि त्यामुळे महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था ते न बोललेलं बरं. मला वाटतं लोकांनीच आता निर्णय घ्यावा लागेल की तुम्हाला हे सरकार आणखी किती दिवस चालू ठेवायचं. पण तोडफोड जी होते नेत्यांची सध्या आणि एका कार्यकर्त्याचा जीव गेलेला आहे मनसेच्या, पण त्याची त्या प्रकरणाची चौकशी सरकार करते. पण जी तोडफोड एकंदरीत झालेली आहे त्यामुळं जे नैतिक स्तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा खाली गेला आहे आणि त्यामुळं मग लोकशाही जिवंत राहणार नाही. लोकशाही आपल्याला पैसे फेकले तोंडावर की लोकशाही विकत घेता येते ही जी मानसिकता झालेली आहे. जे 50 खोके देऊन जे आमदार फोडले गेले त्या आमदारांचं भवितव्य आता काय होणार आहे आपण पाहायला लागेल. महाराष्ट्राच्या जनतेच्या पुढचं हे आव्हान आहे की अशा प्रकारे घोडेबाजार करणारे लोकांच्या विश्वासाला ते विश्वासाची विक्री करणारे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना आता काय शिक्षा द्यायची का त्यांना काही बक्षीस द्यायचे लोकांनी ठरवायचं. बाबा, काँग्रेस विधानसभेच्या किती जागा लढवणार आहे व काँग्रेसची तयारी कशा पद्धतीने सुरू आहे? किती जागा लढवणार आहे याच्यात काय कळणार नाही. ते जरी कळालं जरी मला माहिती असतात तुम्ही जाहीर बोलत असं तुम्हाला वाटतं का? ही एक प्रक्रिया आहे. 4 तारखेला आमच्या काँग्रेस पक्षाची एक अंतर्गत बैठक आहे. त्यानंतर मग सोयीप्रमाणे पुढच्या काही दिवसांमध्ये तिन्ही पक्षाची बैठक होईल, काही सूत्र ठरेल आणि ही एक प्रोसेस आहे, एक प्रक्रिया आहे. एक एकदम झटक्यात झालं की लगेच इतक्या जागा झाल्या असं म्हणणं बरोबर नाही आहे. आकडेवारी सगळ्यांना माहिती आहे, काय सूत्र असू शकतं याची चर्चा झालेली आहे. पण शेवटी तिघांना बसून ते सूत्र ठरवून ते मान्य करून पुढे जावं लागेल. अनिल देशमुखांनी की आदित्य ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील यांना अडकवण्यासाठी माझ्या सहीचा दबाव केला, ईडीचा वापर केला. श्याम माधवनी म्हणलेला की अनिल देशमुखांनी पण ते कबूल केली किंवा माझ्यावर असं. पण ते एवढ्या दिवसांनी आरोप करणं त्यात तुम्हाला कितपत तथ्य वाटतं, राजकारण किती वाटतं? मी त्याच्यात माझं काही ते हे नाही, मी काही इन्क्वायरी ऑफिसर नाही आहे. पण एक गोष्ट आहे की अनिल देशमुखांच्यावर ईडीनं धाडी टाकल्या, त्यांना सव्वा वर्ष तुरुंगात टाकलं होतं. आणि स्वाभाविक जो माणूस तुरुंगात असेल त्याला आपण तुरुंगातून बाहेर जावं असं वाटतं. आणि त्याकरता जर उच्चपदस्थ लोकांनी काही प्रस्ताव दिले की तुम्हाला जर बाहेर पडायचं असेल तर तुम्ही मग आमचं हे काम करा, म्हणजे इतकं निंदनीय आहे. आणि हे फक्त जी पात्रांची तुम्ही नाव घेतली, कुणी कुणी आरोप केले, काय काय केले, त्यापेक्षा मला वाटतं नरेंद्र मोदींनी कुठं आणून ठेवलंय हा देश याचा विचार करावा लागेल. कारण महाराष्ट्रात जे काही सत्तांतर घडलं ते फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींच्या आशीर्वादाने घडलेलं लक्षात ठेवा. हे काही खाली एकनाथ शिंदेच्या पातळीवर आणि देवेंद्रच्या पातळीवर झालं असं नाही. संबंध BJPची देशातील सत्ता, गुजरात सरकार असेल, आसाम सरकार असेल, गोवा सरकार असेल, गुप्तहेर संस्था असेल, सगळी यंत्रणा वापरली गेली आणि हा भ्रष्टाचार केला गेला. तर त्यामुळं न खाऊंगा न खाणे दूंगा हे लोक विसरले असतील तर मग दुर्दैव आहे, शोकांतिक आहे. बाबा, तुम्ही आता म्हटलं सत्ता बदलासाठी ज्या काय घडामोडी झाल्या म्हणजे अजित पवारांनी काल एक कबुली दिलेली आहे की आम्ही वेषांतर करून गेलो. अशा पद्धतीने विमानतळावरून नावं बदलून जाणं, वेषांतर करून जाणं कुठंतरी राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येऊ शकते असं वाटत नाही का? नाही, मुळातच ही देशातली विमान व्यवस्था करणारी सुरक्षा व्यवस्था किती ढिसाळ आहे याचे कारण. त्यावर मला वाटतं सुप्रिया सुळे काहीतरी बोलल्या, त्या म्हटल्यात की मी कोर्टात सुद्धा आहे किंवा तिकडे त्यांना ती करू द्या. आता मी काही ती मुलाखत थोडीशी पाहिलेली आहे की आता वेषांतर करून पळायचे प्रकार, भेटायचे प्रकार असतात, पण नैतिकतेचा प्रश्न. आपण एका सरकारमध्ये राहायचं आणि त्या सरकारला दगा देण्याकरता आपण काही कुठेही करायचं हे कुठल्या नैतिकतेत बसतं मला माहीत नाही. पण त्यावर ते जो राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न तो गंभीर प्रश्न आहे, तो सुप्रिया सुळे यांनी उचललेला आहे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.